आहेत. यश मिळणं हे आता महत्वाचं असतं, परंतु मिळालेल्या यशात ती जबाबदारी निर्माण होते. ती देखील योग्य पद्धतीने पूर्ण करणं, आपलं दायित्व योग्य पद्धतीने पार पाडणं महत्वाचं असतं. त्यामुळे आता आम्ही पहिल्या टप्प्यात असं ठरवलंय की एप्रिल महिन्यामध्ये आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये जे आपले 18 गण आहेत, 18 गणाच्या प्रत्येक गावामध्ये आपण आता येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे या एप्रिल महिन्यामध्ये आपण जनता दरबार घेणार आहोत. या जनता दरबारच्या माध्यमातून त्या गणातल्या गावातल्या लोकांना प्रशासन जे आहे ते त्यांच्या गणात आलेलं मिळेल. काही अडचणी त्यांना ते मांडता येतील. आपले सभापती असतील, इतर नेते मंडळी आहेत आणि अधिकारी हे तिथे उपलब्ध असतील. अडचणी मांडल्यानंतर मग त्या आपण ठरवले की इलेक्ट्रॉनिकली आपण त्या अपलोड करून घ्यायच्या आणि एखादी अडचण आपल्याला सगळं मांडली, ती अडचण सुटेपर्यंत किंवा काही अडचणीमध्ये अडचण येत असेल तर लोकांना पोहोचेपर्यंत त्याचा फॉलोअप करायचा. ही प्रक्रिया प्रायोगिक तत्वावरती आपण तुमच्या आठवड्यापासून सुरू करतोय. पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं. सकारात्मकतेने जे काही छोट्या छोट्या अडचणी आल्या त्या आम्हाला सांगाव्या, तो दुरुस्ती करू. पण आपलं हेतू काय आहे, या महिन्यात 18 जनता दरबार होती, जिथे सभापती असतील, प्रमुख नेते आणि अधिकारी असतील आणि लोकांच्या अडीअडचणी त्यातून सोडवण्याचा आपला प्रयत्न करणार. हे फक्त एप्रिल मध्ये केलं जाईल असं नाही, पण दर महिन्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवणार. आता एप्रिल मध्ये समजा गणाचे 18 झाले, मे मध्ये आपण गणाची गावं घेणार, हे सोडून बाकीचे गाव. जनता दरबार प्रशासन, पंचायत समिती, अधिकारी आणि नेते हे जनतेपर्यंत जात आहेत अशा स्वरूपाचं हे अभियान राहणार आहे. तर जनतेपर्यंत ही माहिती आपण पोहोचवावी आणि आपणही त्यात सहभागी व्हावं, सहकार्य करावं ही माझी विनंती आहे.